आम्ही खूप चिल्लाऊन राहिलो होतो. आम्ही इतके चिल्लाऊन राहिलो होतो, बचाओ बचाओ हमको, बचाओ हमको, बचाओ हमको. कोई बचाने नहीं आया कम से कम आधा एक घंटा. फिर एक बोट आई उधर से, उसने हमको पकड़ के निकाली. उसमें फिर हमारा बहुत ये हो गया. हमारे हाथ को मार लग गया, हाँ हमारे कमर को मार लग गया. पण बहुत बेकार काम हो गया. ऐसा कभी सोचा ही नहीं था मैंने कि ऐसा देखने को मिलेगा करके. आता तुम्हाला बोट जेव्हा धडकली तेव्हा तुम्ही लाईफ जॅकेट घातलेलं होतं? नाही नाही नाही, तेव्हा आम्हाला काहीच माहिती नव्हतं, काहीच नव्हतं आम्हाला. एकालाही नाही दिलं जॅकेट. नंतर जॅकेट खाली गाडी बसून राहिली होती तेव्हा आम्हाला जॅकेट पहनलो जॅकेट पहनलो. मग आमचा मुलगा गोलू आणि संगम यांनी पूर्ण लोकांना जॅकेट दिले. मग ते बाकी सगळ्या लोकांना नव्हते घातले होते? मग सगळ्या लोकांनी घातले होते, काही लोकांनी नाही घातले, ते तिथे पडले. ते सुरुवातीला कोणी घातले नाही, कोणीच नाही घातलं. तुम्ही बोटीमध्ये काय नाही, आम्ही गेट ऑफ इंडियावरून तिकीट घेतली. आम्ही 8 जण होतो आमची फॅमिलीमधले. आणि 8 जण असल्यावरती आमची 3 वाजताची तिकीट होती, ट्रेन बोट होती. तर आम्ही 3 वाजता बसलेलो, तर 40-50 मिनिट आम्ही बोटीमध्येच होतो. त्यानंतर मग एक व्हाईट कलरची बोट आली आणि ती खूप फास्ट आलेली आणि आमच्या बोटीला जाऊन भिडल्यानंतर आम्हाला धक्का बसला, तर आम्ही पडलो तिथल्या तिथेच बोटमध्ये. आम्हाला असं वाटलं नॉर्मल आहे. आणि मग आम्ही बघितलं तर त्या बोटीमधले लोक आहे ना, एक आमच्या बोटवर पडलेला, तो 90% गेलेलाच होता. आणि एक तिथेच लटकला त्या बोटला, म्हणजे त्या बोटमधला 90% तो पण गेला. आणि आम्ही थोड्या वेळ आमची बोट छान म्हणजे चांगली चालत होती. 5 मिनिट झाले, मग आम्हाला ओरडायला लागले की यार म्हणजे जॅकेट पहनो. तर माझा भाऊ माझ्या साईडलाच होता, तर त्याने जॅकेट काढले, सगळ्यांना दिले घाला करून. ज्यांच्यापर्यंत पोहोचले त्यांच्यापर्यंत म्हणजे त्यांनी घातले आणि आम्ही पण घातले. मग तशी थोड्या वेळाने बोट अशी अर्धी बुडत अशी आडवी पडली. आणि मग फटाफट 2 ते 3 बोट आले आम्हाला घ्यायला. आणि ज्यांना जसं वाचवता आलं त्या लोकांनी खूप हेल्प केली, खोटं नाही, खूप हेल्प केली आणि आम्हाला वाचवण्यात आलं. तर माझे 2 भाऊ आणि माझी आई दुसऱ्या हॉस्पिटलला आहे. आम्ही 5 जण इकडे आहे. यांची थोडी कंडिशन डाऊन झालेली, त्यांच्या तोंडामध्ये रॉकेल वगैरे गेलेलं त्या पाण्यामधलं, त्यामुळे त्यांची वीक झालेली कंडिशन.